नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. गेल्या 8 तारखेपासून आपण बघतोय या हिवाळी अधिवेशनामध्ये यशवंत स्टेडियमवर जे काही आपलं आंदोलन सुरू आहे, एल्गार आंदोलन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या नागपूर नगरीमध्ये या अधिवेशनावर धडक असा मोर्चा जो आहे, इतिहासामध्ये पहिल्यांदा शिक्षक भरतीचा त्या ठिकाणी मोर्चा गेला आहे आणि आज तिसरा दिवस होता. सोबतच मोर्चाच्या नंतर त्या ठिकाणी शिक्षण मंत्री मोदी यांच्यासोबत काही विषयावर सकारात्मक चर्चा झाली. सगळं तुम्हा सगळ्यांना अवगत आहे. आणि आपलं लाईव्हच्या माध्यमातून जे आंदोलन आहे ते गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघतोय. आणि थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी पोस्ट टाकली होती की आपल्याला जे आहे ते मंत्रालय स्तरातून आणि प्रशासनाकडून आपल्याला बोलवणं आलेलं होतं भेटीच्या संदर्भामध्ये, डेलिगेशनच्या संदर्भामध्ये. मात्र थोड्या वेळापूर्वी आम्ही जेव्हा गेलेलो होतो त्या ठिकाणी, तिथे काही अचानकपणे काम आल्यामुळं जे काही आपले राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री आहेत, माननीय नामदार पंकज साहेब भोयरजी, हे वर्ध्याला गेले कारणाने ते तिथे उपस्थित नव्हते. मात्र या डेलिगेशनमध्ये प्रशासन जे आहे ते आम्हाला शालेय शिक्षण विभागाचे जे काही कॅबिनेट मंत्री आहेत भुसे साहेब यांच्याशी चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी विनंती केली होती. पण आम्ही आमचं शिष्टमंडळ आणि आम्ही एका निर्णयावर ठाम होतो की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये दादासाहेब भुसे यांच्याशी चर्चा करायची नव्हती. कारण 8 तारखेला जे आपण आंदोलन घेतलेलं होतं महामोर्चा, त्याच दिवशी त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दादासाहेब भुसे यांचा स्वभाव जो आहे तो त्या एकाच गोष्टीवर ठाम आहे. जेव्हा सरांच्या भाषेत सांगायचं होतं जिलेबीला घुमिंग अशा टाईपचा तो स्वभाव आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला भेटायचंच नव्हतं आज. आणि जर भेटायचं असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्रीजी यांना भेटायची आम्ही डिमांड ठेवलेली आहे. नाही तर मग राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेब यांना भेटायची आम्ही त्या ठिकाणी डिमांड ठेवलेली आहे. मग या कारणावर आम्ही तिथून डेलिगेशनमधनं वापस निघून आलो आणि थोड्या वेळाखाली या ठिकाणी यशवंत स्टेडियमवर पोहोचलो मित्रांनो. ही जी आम्ही डिसिजन्स घेतलेली आहेत किंवा हा निर्णय जो घेतलेला आहे अतिशय योग्य निर्णय आहे. का तुम्हाला सांगतो, गेल्या 2 दिवसापेक्षा आज जे आहे ते आपल्या आंदोलनाला जवळपास 6 आमदारांनी, विधानसभा सदस्य असो किंवा विधान परिषदेचे सदस्य असो, यांनी भेट दिलेली आहे. आणि आपल्या मागण्या जी आहेत त्या ठिकाणी 2-3 आमदारांनी सुद्धा जे आहे ते आज त्या ठिकाणी लावून धरलेले होते. आडबाले साहेब आपल्या आंदोलनाला भेट दिली होती, त्यांनी मागणी लावून धरलेली आहे सभागृहामध्ये. नंतर मग प्रवीण स्वामी सर आहेत आमदार उमरग्याची विधानसभेची, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मागणी लावून धरलेली होती. वणीचे आमदार होते, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मागणी लावून धरलेली आहे. आणि बऱ्याच लोकांनी जे आहे ते सभागृहामध्ये मागणी लावून धरलेली आहे. असलम सर आहेत आमदार, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी मागणी लावून धरलेली होती. आणि सन्माननीय शिक्षण मंत्री महोदयांना त्या ठिकाणी बोलते केले. अर्थात पर्यायानं सत्ताधाऱ्यांकडे आता या गोष्टीचं प्रेशर निर्माण झालेलं आहे. आणि आपल्या आंदोलनाची जी दखल आहे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रभर जे आहे प्रिंट मीडियाच्या त्या बातम्या लागल्या आहेत. आणि अधिवेशन काळामध्ये ज्या बातम्या लागल्या जातात त्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी, मंत्र्यांनी म्हणा किंवा प्रतिनिधी म्हणा, लोकप्रतिनिधी हे वाचत असतात आणि पर्यायाने त्यांच्यावर प्रचंड असा दबाव पडलेला आहे. म्हणूनच त्या ठिकाणी आज आम्हाला डेलिगेशनला जायचं नव्हतं, तरीही प्रशासनाने आम्हाला डेलिगेशनसाठी बोलवलेलं होतं. मग आम्ही एका अटीवर गेलो की आम्हाला त्यांना भेटायचं नाही आहे. भेटायचं तर मग भोयर साहेबांना भेटायचं. मग तिथे गेल्याच्यानंतर समजलं की भोयर साहेब त्या ठिकाणी उपस्थित नाही आहे. म्हणून आम्ही त्यांना डिमांड केली. आणि आज सायंकाळी थोड्या वेळाखाली जेव्हा इथं आलो तर पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते ठीक आहे, तुम्हाला भेटणं म्हणजे त्यांना भेटायची इच्छा नाही ना, तर उद्या माननीय फडणवीस साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेब किंवा भोयर साहेब या तिन्हीपैकी एकांची भेट घडवून आणतो उद्या सकाळी, असा त्यांनीसुद्धा आम्हाला शब्द दिला आहे. मग या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना एक अभिवचन द्यायचं आहे मला की हा लढा असाच कायम सुरू राहील. आणि आपण आपल्या पूर्णपणे त्या मागण्यांवर जे आहे ते ठाम आहोत. जोपर्यंत त्या मागणीवर निर्णय लागणार नाही तोपर्यंत हा लढा आपला सुरू राहणार आहे. अधिवेशन जे काळ आहे ते 14 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी सुरू राहणार आहे. 14 डिसेंबरपर्यंत हा लढा तीव्र राहणार आहे. मग या व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक विनम्र असं आव्हान आहे की जर तुम्ही आंदोलनस्थळी उपस्थित होऊ शकला नाही आत्तापर्यंत अद्यापही, आणि कोणी आलं आणि गेले कामानिमित्त, तरी पुन्हा एकदा तुम्ही येऊ शकताय. किंवा ज्यांनी आलंच नाही, ज्यांनी येऊन गेले त्यांची जबाबदारी तर पार पडली. वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांची कामं असू शकतात, आमच्या सारखे सगळेच नसतात. मात्र ज्यांनी आलंच नाही त्यांनीसुद्धा आता उद्यापासून अल्टरनेटली यायला त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलनाला सहभागी होऊन पाठिंबा देणं महत्त्वाचं आहे. कारण हे आंदोलन तुमच्या आमच्यासाठी आहे. तुमच्या आमच्यासाठी आम्ही उभा केले. त्यामुळं हा आंदोलन जर यशस्वी करायचं तर ही संख्या जी आहे ना, हा प्रचंड दबाव जो पडतोय तो अजून जर दबाव त्या ठिकाणी पडायचा असेल
तर या आंदोलनामध्ये सक्रिय मोठ्या प्रमाणामध्ये संख्या जी आहे ते सहभाग असणं गरजेचं आहे. कारण आंदोलनाचा जो काही दबाव आहे तो सध्या तरी त्यांच्यावर पडला आहे, पण हा दबाव अजून तीव्र वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हा एवढीच विनंती करायची आहे. आणि यापेक्षा काही वेगळं सांगणार नाही. जे काही अपडेट आहे तर ते या ठिकाणी आपण घरी बसून कृतीनं लाईव्हचं तुम्ही बघतच आहात इथं काय घडतं आहे ते. ज्यांना आनंद यायचा त्यांना आनंद येते, ज्यांनी मोज मारायची ते घरी बसून मग कसं मिळाली आपल्याला अपडेट म्हणून आपण सोपीशीनं बघताय. माणसं तेवढं व्यक्ती तेवढी प्रवृत्ती म्हणल्यासारखं त्या ठिकाणी असते आणि प्रत्येकांना यायची इच्छा असते. त्या ठिकाणी व्यक्तिगत काही अडचणी असतात ते येऊ शकत नाहीत. महिला भगिनीसुद्धा येऊ शकत नाही, पण ज्यांना अडचणी नाही ते येऊ शकलेले आहेत. तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये अडचणी असतील नक्कीच आम्ही समजू शकतो, पण ज्यांना शक्य आहे ते येऊ शकतात ना. 2,10,000 पैकी ॲटलिस्ट 5,000 लोकांना तरी अडचणी नसतील, मग एवढे लोक का येऊ शकत नाहीत हा माझा प्रश्न आहे. आणि हे जर तुम्ही आलात ना तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, जेवढं सरकार निगरगंड आहे तेवढंच भावी शिक्षकसुद्धा निगरगंड आहे. हे थेट माझा तुमच्या सगळ्यांवर आरोप आहे. सरकार आपल्याला चॉकलेट देते, भावी शिक्षकसुद्धा आपल्याला चॉकलेट देतात का? घराच्या बाहेर निघत नाहीत म्हणून हे आपल्याला चॉकलेट देतात. एवढंच सांगतो. शेवटी जाता जाता तुमच्या स्वार्थासाठी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी व्हा. आम्ही आमच्या सगळ्यांच्या स्वार्थासाठी इथं उपस्थित आहोत. तुम्हीसुद्धा तुमच्या नोकरीच्या स्वार्थासाठी इथे उपस्थित आहोत. एवढं सांगतो. उद्या जी काही भेट होईल त्याची अपडेट तुम्हाला देतो. तो तर सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.